विटा येथे पत्रकारांच्यावर झालेल्या हल्ल्याचा इचलकरंजी येथे निषेध, प्रांतांना निवेदन. विटा येथे पत्रकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी इचलकरंजी शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना या दोन्ही पत्रकार संघटनेच्या वतीने तथाकथित गुंडांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले. सदरचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्वीकारले. विटा जिल्ह्यातील सांगली येथे एका न्यूज चॅनलचे पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांनी बोगस सह्यांची मोहीम राबवून पोलिसांची बदनामी केली हे वृत्त प्रसारित केले होते. ही बातमी पाहिल्यानंतर काही तथाकथित गुंडांनी कोयता व लोखंडी रॉडने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीतील व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांनी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व या घटनेविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. यापुढे पत्रकारांच्यावर अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देत सदर तथाकथित गुंडांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत त्या गुंडांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात केली. जर त्या गुंडांच्यावर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दोन्ही संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी दिला. यावेळी शिरस्तेदार संजय काटकर यांनी पत्रकारांच्या भावना समजून घेऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी साईनाथ जाधव, रवी किरण चौगले, श्याम संजापुरे, विजय तोडकर, संतोष काटकर, बाळासाहेब पाटील, शैलेंद्र चव्हाण, रसूल जमादार, निहाल कलावंत, शहाहुसेन मुल्ला, रणधीर नवनाळे, मुबारक शेख, निखिल भिसे, टिपू संधी, निहाल ढालाईत, अजित लटके यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख. सांगली येथे एका न्यूज चॅनलचे पत्रकार प्रकाश मिसाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काही समाजकंटकांनी बातमी लावल्यामुळं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यांना कोयत्याने लाटाने मारहाण केली, गंभीर जखमी केली होती. त्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया संघटना आणि डिजिटल या संघटना या दोन्ही संघटनांमुळे आज प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की यामध्ये असं सांगितलं आहे आम्ही की जे पत्रकारांवर जे आता हल्ले व्हायला आले त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि जो पत्रकारांच्या कायदा मंजूर झाला आहे तो कायदा त्यांना लागू करावा आणि जे नुकसान झाले आणि त्यांची जे दवाखान्याचा जो खर्च आला आहे तो खर्च आरोपीकडून करून घ्यावा अशी मागणी आता आम्ही केलेली आहे. आणि जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांनी आवाज उठून अशा समाजकंटकांवर कारवाई करायची मागणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण तहसीलदार प्रांत पोलिसांना निवेदन द्यावे. आणि असं जर कुठं जर आढळत असलं, जर एखादा पत्रकार प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर त्याच्यावर जीवघेणा आला असलं तर सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन असा आवाज उठावा असा आज आम्ही निवेदन प्रांताधिकारी इचलकरंजी शहरातील दिलेला आहे.